आज गैरनाथगडाच्या नारळी सप्ताहात सहभागी झाला। सप्ताहाची खूप मोठी परंपरा आहे। भगवानगडाच्या नारळी सप्ताहात देखील तुम्ही होतात। आज काय भावना असतील? सुंदर पद्धतीने इथं सगळेजण राजकीय मंडळी देखील पाहायला मिळतात। खरं तर बीड जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचे सप्ताह होतात हे खरं तर महाराष्ट्राला कळायला हवं असं मला वाटतं। म्हणजे महाराष्ट्राला माहिती नाही असं नाही मला म्हणायचं, पण काय परंपरा आहे आणि काय या लोकांची भावना आहे हे या वेगवेगळ्या, कारण 91वा सप्ताह आहे, 93वा सप्ताह आहे, 93 वर्षाची परंपरा आहे या बीडच्या भूमीमध्ये। आपल्या संत महात्म्यांची विचार आचार आणि देव देश धर्म माती या सगळ्या गोष्टी धरून बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही गोष्टी होतात या खरोखर उल्लेखनीय आहेत। आणि या कार्यक्रमात सहभागी झाल्यावर माणसं किती प्रेमळ आहेत, माणसांचं बोलण्याचा बघण्याचा दृष्टिकोन हा या अशा सप्ताहाच्या सहभागामधून निश्चित दिसून येतो। मात्र आज इथं फडणवीस देखील आले, त्यांना गडाने दत्तक घ्यावं, गडाला त्यांनी दत्तक घ्यावं अशा पद्धतीची देखील भाषा बोलली गेली। बघा, ज्यावेळी राजा म्हणजे आपल्या राजसत्तेचा प्रमुख ज्यावेळी आपल्या भूमीमध्ये येतो, आपल्या गावामध्ये येतो, आपल्या खेड्यामध्ये येतो, आपल्या माणसांमध्ये मिसळतो, त्यावेळी राजकीय सत्तेच्या प्रमुखाकडून अपेक्षा असतात गडाला दत्तक घ्यावं। इन द सेन्स त्यांना असं म्हणायचं होतं की या भागातल्या लोकांचा विकास व्हावा, या भागातल्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न। आणि आपल्या उत्तरामध्ये फडणवीस साहेबांनी ते सांगितलेलंही आहे, कृष्णा कोयन्याचं अतिरिक्त पाणी जे काही पुराच्या माध्यमातून वाहून खाली समुद्राला जाऊन मिळतं ते जर लिफ्ट इरिगेशन करून जर या भागाला आलं, आणि लिफ्ट करण्यासाठी पहिला विजेचा प्रॉब्लेम असायचा, टेक्निकचा प्रॉब्लेम असायचा, पण आता विजेमध्ये सुद्धा आपण स्वयंपूर्ण होत आहोत। मग या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवल्या तर कृष्णा कोयनेचं पाणी जे अतिरिक्त वाहून जातं आहे ते जर इकडं लिफ्ट करून जर इकडं आणलं किंवा सायपन पद्धतीनं जर आणलं तर मला वाटतं निश्चित हा गड दत्तक घेणं हे शब्दशः अर्थ घ्या किंवा लौकिक अर्थ घ्या हे प्रसिद्ध हे होऊ शकतं। मात्र बीड जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर गडाच्या बाहेरून राजकारण देखील खूप मोठ्या प्रमाणात होतं। तसं पाहिलं तर हे गड हे आध्यात्मिक आहेत, मात्र हे राजकारणाला एक वेगळी किनार देखील याला बघा, राजसत्ता आणि धर्मसत्ता यामध्ये खूप काही फरक करता येतो असं मला वाटत नाही। या गोष्टी एकमेकाला परस्पर पूरक असतात, एकमेकाला परस्पर पूरक असतात, त्यामुळे या गोष्टी होत राहतात। पण आपण जर बघितलं तर काल नामदेव शास्त्री यांनी सांगत असताना मुंडे हे आपण स्वीकारलेलं आहे अशा पद्धतीने म्हटलं। आणि आज इथं विठ्ठल महाराज शास्त्री यांनी गैरनाथगडानं दत्तक घेतलं आहे अशा पद्धतीने देखील बोललं गेले। नाही, असं राजकीय विचार करण्यापेक्षा मला वाटतं एका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी इथं येणं आणि एवढ्या सगळ्या जनसमुदायाला अस्वस्थ करणं असं आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू। किमान या सप्ताहाच्या निमित्तानं का होईना इथल्या समस्यावर मुख्यमंत्री महोदयांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, त्यामुळे आपण प्रत्येक वेळी राजकारण करण्याची आवश्यकता नाही। आपल्याला विकासाच्या माध्यमातून काही प्रोजेक्ट्स जर मुख्यमंत्र्यांच्या तोंडून येत असतील तर मला वाटतं हा या सप्ताह आयोजकांचा आणि निमंत्रकांचा उद्देश सफल झाला असं मला वाटतं। मुद्दा होता।